अरे काय आलं? महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांमध्ये गरुडाचे घरटे म्हणून ज्या गडाची ओळख आहे असा दुर्ग तोरणा, त्याची आज आपण सफर करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा. आज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग बनवतोय, कारण ब्लॉग बनवण्याचं कारणच तसं विशेष आहे. आज मी निघालोय गड संवर्धनाच्या मोहिमेसाठी. आता ही मोहीम कोणत्या गडावर आहे, काय आहे ते तुम्हाला पहिलं सांगतो. तर मी निघालोय तोरणागडाच्या स्वच्छते मोहिमेसाठी, जी की आपल्या गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठानाने आयोजित केलेली आहे. आणि ह्या मोहिमेमध्ये आपण गडाची स्वच्छता करणार आहोत, त्याचबरोबर गड भ्रमंती करणार आहोत, कारण माझी पहिलीच वेळ आहे तोरणागडावरती जाण्याची. आणि मजा येणार खूप जास्त, कारण आपले सगळे माझे जे सहकारी आहेत, सगळे माझे मित्र वगैरे प्रतिष्ठानातले सगळे माझ्यासोबत असणार आहेत. आणि आता मी माझी सगळी तयारी झालेली आहे, आता मला फक्त निघायचं आहे. आम्ही रात्री निघालो आहे, कारण आम्ही सकाळी पहाटे गड चढणार आहोत, कारण आम्हाला गडावरती लवकर पोचायचं आहे. लवकर मोहीम आम्हाला सुरू करायची आहे. आणि बाकी आपण बघूयात पुढे काय होतंय. तर चला. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आज मोहिमेसाठी लागणार आहेत. एवढ्या गोष्टी गरजेच्या आहेतच, बाकी अजून जसं जसं लागेल ते घेईलच. आता थोड्याच वेळात मी निघणार आहे. मम्मी, चाललोय मोहिमेला, काय म्हणते तुला? नीट जा, काळजी घे स्वतःची. मम्मीला काळजी वाटते भरपूर, कारण रात्रीची प्रवास आहे, त्याच्यामुळे थोडी काळजी वाटणार. पहिलीच मोहीम आहे ना आपली, प्रतिष्ठानामध्ये आल्यानंतर माझी पहिलीच मोहीम आहे, त्याच्यामुळे आता थोडीशी काळजी तर असणारच आहे घरच्यांना. बघू आता काय असल्यावर काय वाटत नाही, रात्रीचं थोडंसं. हा ते तर आहेच, पण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. वरती चढताना वगैरे काळजी घे. शूज पायात असणार होते तरी पण खाली बघून वरती पाय ठेवायचा. काय नाही, आहेत सगळे आपलेच लोक आहेत, काय टेन्शन नाही. अरे काय आलं? डबल नव्हता काढलं त्यांनी, याच्या पिढा पण परत येत नाही. आकाशवाणी एकदाच होती. पेट्रोल खतम. मला माहितीये, दादांना माहितीये, सचिन दादांना माहितीये, आकाश दादाला माहितीये. तर आम्ही समजा मागं पुढं असो, आता कोण कोण आलंय कोण कोण नाही आलं मला नाही माहिती. वरती मेंगाई देवी मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन आपल्याला थांबायचंय. आता कोणाला माहित नाहीये असे किती जण आहेत, त्यांनी थोडं हात वर केलं तर मला पण कळेल. टाकी नावाची पाटी आहे, तिथे टाका आहे, त्या टाक्यावरनं म्हणजे बरोबर त्या दोन्हीच्या मधनं गेलं. आता आपण तोरण्याच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे आणि आपला ट्रेक सुरू झालेला आहे. आणि माझ्यासोबत माझा ब्लॉगर मित्र आहे ओमकार, त्याला आपण विचारूया कसं वाटतंय. अरे एकदम मस्त. आता रात्रीचे 1 वाजलेत पण असं काही वाटत नाहीये. मस्त एकदम वातावरण, थोडं हलकासा असा पावसाचं देखील. आता तर अजून जोश सुरू व्हायचा आपल्याला. अजून पोरं तर पुढे पण गेले आपले सगळे. दाखवू शकतो. आमच्यासोबत आकाश दादा पण आहेत आमचे. काय वाटतं आकाश दादा तुला? मस्त. एकदा तर वर गेल्यावर कळेल पुढे काय होतं रिएक्शन. तर चला. पत गेले माझ्यापासून प्रेम गेले. आणि अरे त्यांना काय वाटतं, वरती गेली की जेवायला भेटेल मस्त. पण त्यांना कुठं माहिती आपले आपले डबे खायचे. काय नाही, खरी मजा इकडे चालू. इथं काय झालं तरी जय ओवळ्याचंच नाव येणार आहे. इकडं अपंग तिकडे कुठं गेला? अपंग हे अपंग आणि हे वयस्कर. नमस्कार. हे 50, हे 60, 70. पायरी मार्ग लागलाय खरा, पण स्टीप चढाई एकदम बेकार.
काय काय दादा हा? एकदम पायरी मार्ग लागलाय, पण सगळ्यात अवघड ट्रेक हाच आहे. हा ते एवढंच. हे बघा, एवढाच पॅच चढून जायचा आहे, मग गडावर आम्ही पोचलो लगभग. तोरणा गडावरती जर येत असाल ना पहिल्यांदा किंवा कधी, तर खूप जास्त जपून या. म्हणजे दिवसा येत असेल तर काय अडचण नाही आहे, पण तुम्ही जर असं पाट किंवा थोडंसं अंधाराच्या वेळेला येत आहे तर तुम्हाला सेफ्टी ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. पूर्ण डोंगराच्या वरती आलोय मी. बापरे, आहे ना आकाश आता फायनल डोंगर आला आपण. फायनली डोंगरावरती आलेलो आहे. पूर्ण ढगांच्या वरती आम्ही, फिलिंगच ढगात आहे पूर्णपणे. हा इथे वरती गाडी केलं पुढे थोडासा हा दादाला घेतलं. मेन स्पेस आहे. हा हा चला, या रेलिंग बसवलेत म्हणून, नाहीतर इथून चढणं खरंच अवघड आहे. ह्या रेलिंग खरंच आपल्या प्रतिष्ठानाने बसवलेल्या आहेत. ह्याच्या आधी बऱ्याच वेळेला तोरणावरती आपण काम केलंय. बरं वाटतंय, सेफ्टी मस्ट आहे. ह्याला म्हणतात ॲडव्हेंचर. काय रे आकाश आता, हे बघ डायरेक्ट खाली दरी, चुकला की डायरेक्ट चुकला फिर आहे. मला वाटतं आपण आहे ना गडाच्या बुरुजापर्यंत पोहोचलोय, म्हणजे मेन महादरवाजापाशी, बरोबर ना? थोडंसं बाकी आहे ना, मला बुरुज दिसल्यासारखं वाटलं वरती. रात्रीचा गडद अंधार, जोरात वाहणारा वारा आणि तोरणा गडाची खडी चढाई करत आम्ही 2 तासानंतर महादरवाजापाशी येऊन पोहोचलो. आम्ही कमानीपाशी येऊन पोहोचलेलो आहे. याच्या पुढेच आहे महादरवाजा. ओंकार, कसं वाटेल ट्रेक करून? खरंच तो गड शब्दच नाही होता, बस जिंकतच नाही शब्द, संपले शब्द पण संपलेत आणि पावर पण संपले. आता डायरेक्ट झोप. तर फायनली आम्ही महादरवाजापाशी येऊन पोहोचलेलो आहे आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आल्यावर आपण दरवर्षी आपण इथं तेव्हा दसऱ्याचा तोरणा पण इथंच बांधतो. वा, क्या बात आहे, जबरदस्त आहे. आता मला ब्लॉगिंगमुळे थोडंसं खालचं दिसत नाही, पण ठीक आहे. आणि इथला व्ह्यू, अरे बापरे, काय बघतोय मी समोर. रात्रीच्या अंधारामध्ये आणि धुक्यामध्ये अक्षरशः काहीच दिसत नव्हतं, पण फिलिंग ढगात होती. हा प्रवास जरी थकवणारा असला तरी पण गडावरचं वातावरण मनाला आनंद देणारं होतं. रात्रीच्या हलक्याशा धुक्यामध्ये गड पूर्णपणे झाकला गेला होता. दुसऱ्या दिवशी काम करायचं असल्यामुळे आम्ही थोडीशी विश्रांती घेतली. रात्री आमचा मुक्काम गडावरच्या मेंगाई देवीच्या मंदिरात झाला. पुढच्या भागामध्ये आपण गडाची भ्रमंती आणि संवर्धन मोहीम पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन नक्की ऑन करा. धन्यवाद.